ताई फिरत आहे. कस काय गड्या, रेंजचा तर प्रॉब्लेम नाही ना? हाय ताई, आली मी. आणि मस्त पैकी व्हिडिओ आहे तो. हे नवीन ठिकाण आहे, चांगला हे झालाय तो. कमेंट नाही करू शकत रीता ताई मी. आणि लाईव्हला काही यायला जमलं नाही. इथं फॅन चालू केल्यामुळे दिवाच विजून गेला. आणि रीता ताई बघ, मी तुला दाखवते मी काय आणले माझ्याकडे. पहिले हा फोटो होता स्वामींचा. हे बघ, हा फोटो होता माझ्याकडे स्वामींचा. हे बघ काय आहे माझ्याकडं. आणि आज हा फोटो आणलाय मी गुरुवार निमित्त. म्हटलं चला स्वामीला आपल्या घरी घेऊन जाऊ आपण. नाही अजून पोथी वाचायची राहिली माझी. श्री स्वामी स्वामी स्वामी, जय जय स्वामी स्वामी. लक्ष्मणदा नमस्कार. तर चला या सर्वांनी साईबाबाची पोथी ऐकूया. श्री स्वामीनाथाय नमः. हो का ताई, जय जय श्री स्वामी समर्थ. तर चला मी आता पोथी ऐकते आणि कमेंट करत राहा. श्री साईबाबा पहिल्यांदा शिर्डीत एका लिंबाच्या झाडाखाली प्रगट झाले होते. 16 वर्षाचे वय आणि तेजस्वी चेहरा, जो पाहताच नमस्कार करण्याचे मन होई. कडकडीत थंडी असो, कडक उन्हाळा असो किंवा जोरदार पाऊस असो, तो किशोर तेथेच बसलेला असायचा. लोक जे देतील ते खाई. त्याच्याजवळ एक झब्बा, एक कातकाचा तुकडा, एक मीठ आणि एक तंडा होता. या वस्तूंना तो गुरुप्रसाद म्हणायचा. ना कोणाच्या बोलणे, ना चालणे, ना एकदा एक भक्ताच्या शरीरात खंडोबा देव आले होते. लोकांनी त्यांना विचारले, हा साधू किशोर कोण आहे? खंडोबा लोकांना घेऊन त्या किशोरजवळ आले. त्यांनी लिंबाजवळ खोदायला सांगितले. खोदता खोदता त्यात दगड दिसला. तो दगड उचलताच त्या खाली पायतण्या दिसल्या. लोक पायतण्याहून उतरून गेले तर भुयारात दिवे जळत होते आणि एक आसनावर ताज्या फुलांचा ढीग होता. खंडोबांनी सांगितले, या किशोरचे येथे 12 वर्ष तप केले आहे. बाहेर येऊन तो किशोरला विचारत त्यांनी सांगितले की माझ्या गुरूंचे स्थान आहे, ते तसेच राहू द्या. लोकांनी परत जसेच्या तसे होते तसे ठेवले आणि बाहेर निघाले. त्यानंतर तो किशोर तेथे परत दिसला नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील दुख गावातील चांद नावाचा मुसलमान गृहस्थ राहत होता. त्याची गुढी हरवली होती. 2 महिने सगळीकडे शोधाशोध होती, ती मिळत नव्हती. तो निराश मनाने स्वतःच्या गावी जात होता. तेथे त्याने एक वृक्षाखाली एक फकीराला बसलेलं पाहिलं. हे साईबाबांचे दुसऱ्या वेळेचे प्रगट. ते चिलीम ओढायची तयारी करीत होते. फकीराने चांद पाटलाला थांबवून चिलीम 2 झुरके घेऊन मग जायला सांगितले. चांद यांनी आपली घोडी हरवल्याची गोष्ट फकीराला सांगितली. तेव्हा फकीराने सांगितली, जवळच्या नाल्यात तपास कर. चांदला नवल वाटले. तो नाल्याशी गेला तर तेथे त्याची घोडी चरत होती. त्याच्या आनंदाला पार राहिला नाही. तो घोडी घेऊन फकीराजवळ आला. चिलीम तयार होती. फकीराने जमिनीवर चिमटा खोचून विस्तव काढला आणि चिलमीवर